बातमीपत्राच्या सुरुवातीला एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी। भारताची अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहीम चांद्रयान-3 आता फक्त एकच पाऊल मागे आहे। येत्या काही तासांमध्ये हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे। आज संध्याकाळी 6:04 चांद्रयानाचं सॉफ्ट लँडिंग होणार असल्याचं इस्रोकडून सांगण्यात येत आहे। त्यासाठी इस्रोचे शास्त्रज्ञ तयार असून विक्रम लँडरची स्थिती पाहून या यानाचं चंद्रावर लँडिंग करण्यात येणार आहे। तसंच आता हे यान यशस्वीरित्या चंद्रावर उतरणार असल्याचा विश्वास देखील इस्रोच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केलाय। चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयानाचं लँडिंग करण्यात येणार आहे आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवाची बाजू ही अत्यंत खडतर आहे। इथे अनेक खड्डे आहेत आणि त्यामुळे चंद्राच्या या भागावर चांद्रयानाचं लँडिंग करणं हे इस्रोसाठी आव्हानात्मक असणार आहे। त्यामुळे इस्रोच्या शास्त्रज्ञांनी या यानाची रचनाच अशा प्रकारे केली आहे की या सर्व परिस्थितीमध्ये देखील हे यान लँडिंग करण्यास सक्षम असेल। आतापर्यंत 3 देशांनी आपली चांद्र मोहीम यशस्वी केलेली आहे। त्यामध्ये रशिया, अमेरिका आणि चीन या देशांचा समावेश आहे। पण यापैकी कोणत्याही देशाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपलं यान उतरवलेलं नव्हतं आणि भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपलं यान उतरवणारा पहिला देश ठरणार आहे। दक्षिण ध्रुवावर भारताचं यान उतरून तिथलं संशोधन करणार आहे। तसंच त्या भागातली माहिती ते इस्रोकडे पाठवणार आहे आणि त्यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कोणत्या महत्त्वाच्या बाबी आहेत याचा शोध भारत लावणार आहे। Last time we could not achieve because we till this phase we did very well last time also, but the landing portion only we could not achieve properly. So definitely that's what this time it's a very anxious moment. Everybody is working, I mean looking it very anxiously for this event to happen, and I am sure that this time it will be a grand success. इस बार इन्होंने 4.3 मल्टीप्लाई 2.5 यानी 4.5 गुणे 2.5 किलोमीटर का एरिया इनको मिल रहा है। तो उस वक्त इनका जो हाई रेजोल्यूशन कैमरा विक्रम के साथ है वो ऊपर से इनिशियल जो 25 किलोमीटर ऊपर जब वहाँ पर लैंडिंग के लिए तैयार होगा वो उस वक्त उसको मॉनिटर करेगा कि सेफ लैंडिंग कहाँ हो सकती है, और अगर इन केस उसको सूटेबल जगह नहीं मिली तो फिर उसको 4 दिन के लिए खिसका सकते हैं। तर भारताची चांद्रयान-3 मोहीम यशस्वी व्हावी याकडे प्रत्येक भारतीयाची नजर लागलेली आहे आणि मुंबईमध्ये चांद्रयान मोहीम यशस्वी होण्यासाठी होम हवन करण्यात आले। अशात लातूरच्या चाकूर तालुक्यातील अजनसोंडा इथल्या ग्रामस्थांनी देखील देवाला साकडं घातलं। चांद्रयान-3 मोहीम यशस्वी व्हावी यासाठी देवाला अभिषेक करत हातात तिरंगा घेऊन त्यांनी आरती केली। तर चांद्रयान-3 हे नेमकं कसं काम करणार आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। चंद्रापासून अवघ्या काही अंतरावर चांद्रयान-3 हे सध्या आहे आणि 23 ऑगस्टला म्हणजेच आज चंद्रावर हे लँडर उतरणार आहे। लँडरचा वेग हा 2 मीटर प्रति सेकंदावर आणावा लागणार आहे। सोलर पॅनलमुळे आता लँडर आणि रोवरला ताकद मिळणार आहे। तर पृथ्वीवरून आलेल्या रेडिएशनचं अध्ययन शास्त्रज्ञांकडून केलं जाणार आहे। चंद्रावरील पाणी आणि खजिनांचा देखील या लँडरद्वारे शोध लावण्यास मदत होणार आहे। तर चांद्रयान-1 ने चंद्रावर पाणी असण्याचे संकेत दिले होते। विक्रम लँडरला 4 इंजिन असून 5व्या इंजिनाच्या जागी इंधन पाठवलं जाते। तर चंद्रावर 14 दिवसांची रात्र आणि 14 दिवसांचा दिवस असतो। चंद्रावरील एक दिवस पृथ्वीवरील 14 दिवसांसमान असतो आणि सूर्यकिरणांमुळे विक्रम लँडरला ऊर्जा मिळणार आहे। त्यामुळेच या लँडरचं लँडिंग हे 23 ऑगस्टला म्हणजेच आज होणार आहे। तर त्याचा पहिला टप्पा 25 किलोमीटर अंतर कमी करून 7.5 किलोमीटरवर येईल। त्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागापासून अंतर 6.8 किलोमीटरवर येईल आणि हा त्याचा दुसरा टप्पा असेल। त्यानंतर लँडरचा वेग हा 350 मीटर प्रति सेकंदावर आणण्यात येणार आहे। त्यानंतर तिसरा टप्पा चंद्राच्या पृष्ठभागापासून 800 मीटर अंतरावर लँडरला आणण्यात येणार आहे आणि चौथा टप्पा चंद्राच्या पृष्ठभागापासून 150 मीटर अंतरावर लँडरला आणणार आहे।
तर सेन्सर आणि कॅमेऱ्यांच्या मदतीनं चंद्राच्या पृष्ठभागावर शोध घेणार हा 5वा टप्पा असणार आहे. तर लँडरला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यात येणार आहे. अशा प्रकारे चांद्रयान 3चं हे लँडिंग चंद्रावर होणार आहे. त्यानंतर चांद्रयान 3 सफल होणार का असा प्रश्न देखील उपस्थित होतोय. मात्र विक्रम लँडरचे स्टँड हे अधिक मजबूत आहेत. विक्रम लँडरसाठी अधिक इंधनाचा साठा वापरला गेलेला आहे. विक्रम लँडरचे सॉफ्टवेअर अधिक प्रगत असल्याचं देखील शास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे. आणि विक्रम लँडरच्या बाहेर देखील कॅमेरा लावण्यात आलेला आहे आणि त्यामुळे शास्त्रज्ञांना याची माहिती घेण्यास मदत होते. त्यामुळे आता चांद्रयान 3 सफल होण्याच्या दिशेनं एक पुढचं पाऊल म्हणावं लागेल. आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे. 31 ऑगस्टला मुंबईतल्या वरळीमध्ये रंगणार प्रो गोविंदा स्पर्धेचा हा थरार रंगणार आहे आणि या गोविंदा स्पर्धेसाठी अंतिम 16 संघांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेचा थरार दाखवणारा ट्रेलर लॉन्च करण्यात आलेला आहे. पुढची बातमी पाहूयात. कांदा निर्यातीवर 40% शुल्क लावल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी पुकारलेला लिलाव बंद सलग 3ऱ्या दिवशी देखील सुरूच आहे आणि त्यामुळे लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये लिलाव ठप्प झालेत. सर्वच बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पसरला असून कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प झालेली आहे आणि त्याचा फटका सर्वात जास्त शेतकऱ्यांना बसत असून त्यांच्याकडे असलेला कांदा खराब होऊ लागलाय. त्यामुळे आज व्यापाऱ्यांना लिलाव सुरू करा अन्यथा तुमचे लायसन्स रद्द करू अशी नोटीस बाजार समिती प्रशासनातर्फे दिली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. तर कांदा निर्यातीवर 40% शुल्क लावल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी संप पुकारलेला आहे आणि हा लिलाव बंद सलग 3ऱ्या दिवशी देखील सुरूच आहे आणि त्यामुळे लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये लिलाव ठप्प झालेले आहेत. सर्वच बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पसरलेला पाहायला मिळतोय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बब्बू शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. बब्बू, आज व्यापाऱ्यांना नोटीस दिली जाऊ शकते आणि त्यामुळे आता व्यापाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, काय अपडेट? प्राजक्त खरं तर 40% जे केंद्र शासनाने स्टॅम्प ड्युटी लावलेली आहे त्याच्या विरोधात हा संप सुरू आहे. 3 दिवस झालेले आहे. सर्व बाजार समित्यामध्ये लिलाव ठप्प झालेला आहे आणि आता प्रशासन जो आहे, बाजार समिती प्रशासन हे खळबळून जागे झालेले आहे. कारण आता शेतकऱ्यांचा जो माल आहे तो सडू लागलेला आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी व्यापाऱ्यांनी तातडीने लिलाव सुरू करावा अशी सूचना बाजार समितीने सर्व व्यापाऱ्यांना दिलेली आहे. मात्र व्यापारी ठाम आहे का जोपर्यंत निर्यात शुल्क रद्द केलं जात नाही आम्ही लिलावात भाग घेणार नाही. त्याच्यामुळे आज कठोर पाऊल उचलण्याची शक्यता आहे आणि सर्व व्यापाऱ्यांना लिलाव सुरू करा अन्यथा तुमचे लायसन्स रद्द करू अशी नोटीस देण्याची शक्यता वर्तवली जाते आणि असे आपल्याला सूत्रांनी सांगितलेले आहे. बरं बब्बू, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान कांद्यावर 40% निर्यात शुल्क लागू केल्याच्या निषेधार्थ 2 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव ठप्प असून आज सकाळी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक बोलावली आहे. या बैठकीला कांदा व्यापारी, शेतकरी प्रतिनिधी, नाफेड आणि सरकारी अधिकारी उपस्थित असणार आहेत आणि लिलाव बंद असल्यामुळे 2 दिवसात जवळपास 45 ते 50 कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झालेले आहेत. केंद्राच्या देशांतर्गत महागाई आटोक्यात ठेवण्यासाठीच्या कांद्यावरील निर्यात शुल्क 40% वाढवल्याच्या मुद्द्यावरून सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. त्यासाठी कृषी मंत्र्यांनी थेट नवी दिल्ली गाठलेली आहे तर उपमुख्यमंत्र्यांनी थेट जपानवरून शिष्टाई करत नाफेडकडून कांदा खरेदीचा तोडगा काढलाय. पाहूयात. राज्यात कांद्याचा प्रश्न पेटला. कृषी मंत्र्यांची दिल्लीत धाव तर फडणवीसांची जपानहून शिष्टाई.
नाफेडमुळे तोडगा निघणार? देशात कांदा निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा 50%पेक्षाही जास्त असल्यानं निर्यात शुल्काचा सर्वाधिक फटका आपल्या राज्यालाच बसणार आहे. त्यामुळे केंद्राच्या या निर्णयाचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटत आहेत. कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी तातडीनं दिल्लीत धाव घेत वाणिज्य मंत्री पियुष गोयलांची भेट घेतली आणि राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मांडली. यावेळी केंद्र सरकार नाफेड मार्फत तब्बल 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असून त्यासाठी शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 2,410 रुपये दर देणार असल्याचं गोयलांनी स्पष्ट केलं आहे. नाफेड और 2 लाख टन नासिक, जिसके पिंपलगांव, लासनगांव, अहमदनगर, इस पूरे क्षेत्र में 2 लाख टन और प्याज की खरीद शुरू कर देगी. ये प्याज खरीदने का दाम आज का जो निर्धारित हुआ है वो 2410 रुपये प्रति क्विंटल, 2,410 रुपये प्रति क्विंटल निर्धारित किया गया है. कांदा प्रश्न बिकट बनत असल्याचं दिसताच जपानला गेलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिष्टाई करत नाफेडचा तोडगा काढला. तर तिकडे मुंबईत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवारांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. कांदा प्रश्नावर देखील आपण मागे देखील सरकारने 350 रुपयाचं अनुदान जाहीर केलं, त्याचं वाटप झालं आणि आता या मोठ्या संकटामध्ये देखील 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय 2410 रुपयामध्ये केंद्र सरकारने घेतला. कांदा प्रकल्पासाठी 117 कोटी रुपये किमतीची मान्यता ही दिली गेलेली आहे आणि हा प्रकल्प तातडीनं राबवण्यात येत आहे. सांगायचं तात्पर्य की ह्या वेगवेगळ्या प्रकारे हे नाशवंत जे कांदा पीक आहे ते वेळेमध्ये नेहमीच इथं आपण मदत करतोय. खरं तर राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या अडीअडचणीला धावून गेलेलं आहे. टोमॅटो नंतर कांदा प्रश्नी सर्वच पक्ष मैदानात उतरल्यामुळे आता कांदा उत्पादकांना दिलासा देण्याचे श्रेय नेमकं कुणाचं, यावरून भविष्यात वाद रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाविकास आघाडीची आज मुंबईमध्ये बैठक होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते ग्रँड हयात या ठिकाणी उपस्थित असतील. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर या दिवशी इंडिया आघाडीची बैठक मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये पार पडणार आहे. त्यापूर्वी महाविकास आघाडीच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांकडून या तयारी संदर्भात आढावा घेतला जाणार आहे. खासदार नवनीत राणा यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीच्या पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या आहेत. मागील 4 दिवसांपासून खासदार नवनीत राणा यांना आरोपी मोबाईलवरून जीवे मारण्याची धमकी देत होता. अमरावतीच्या नेरपिंगाई भागातून त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं असून श्याम तायवाडे असं त्याचं नाव आहे आणि या व्यक्तीनं खासदार नवनीत राणा यांना सोमवारी धमकी देत शिवीगाळ केली होती. आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. मुंबई शहरातील उपग्रहप्राप्त इमारतींचा पुनर्विकास अखेर महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाअंतर्गत पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला असून यासाठी म्हाडा अधिनियमात सुधारणा करण्यात आलीत आणि या नव्या सुधारणांमुळे भाडे थकबाकीदार विकासकांविरुद्ध गुन्हा दाखल करणं, प्रकल्प सोडून देणाऱ्या विकासकांना काळ्या यादीत टाकणं आदी कारवाई करता येणार आहे. कसारा रेल्वे स्थानकात आणखी 6 एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळाला आणि त्यामुळे कसारा स्थानकाचं महत्त्व वाढलंय. उत्तर भारत आणि पूर्व भारतात जाणाऱ्या एक्सप्रेसला कसारा इथे थांबा देण्यात आलेला आहे. मराठा समाजाला आरक्षण दिल्यास राज्यात दंगली होतील असं वक्तव्य कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी केल्याचा आरोप मराठा समाजाने केला आणि या संदर्भात त्यांना मराठा समाजाने जाब विचारला. यानंतर आंदोलक आणि जिल्हाधिकारी यांचे चांगलेच खटके उडाले. अजित पवार यांच्यासोबत झालेल्या 15 ऑगस्ट दरम्यानच्या बैठकीनंतर त्यांनी हे वक्तव्य केल्याची पोस्ट सोशल मीडियावरून व्हायरल झाली होती. नवी मुंबईतील दिघा रेल्वे स्थानकाची इमारत 4 महिन्यांपासून तयार असूनही त्याचं लोकार्पण करण्यात आलेलं नाही. अनेकदा पाठपुरावा करूनही रेल्वे प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप खासदार विचारे यांनी केला. महिना अखेरपर्यंत लोकार्पणाची तारीख जाहीर केली नाही तर रेल रोकोचा इशारा विचारे यांनी दिला. भाजप आमदार गणेश नाईक यांनी
MSCB आणि पाणीपुरवठा अधिकारी यांच्या भेटी घेऊन गणेश मंडळांना तात्काळ वीज जोडणी करून द्यावी असे निर्देश दिले. नवी मुंबई करदात्यांना वंचित ठेवलं जातं, याबाबत उपाययोजना करावी, अन्यथा मला वेगळा निर्णय घेण्यास भाग पाडू नये असा इशारा यावेळी त्यांनी दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी या उबाठा गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे तळ कोकणातील देवगड नगरपंचायतीमध्ये ठाकरे गटाला धक्का बसला. भाजप आमदार नितेश राणेंना धक्का देत उबाठा गटानं देवगड नगरपंचायत जिंकली होती. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा आज ठाकरे गटात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे. भाऊसाहेब वाकचौरे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून उमेदवार असणार अशी चर्चा सुरू आहे. वाकचौरे यांनी 2009च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून रामदास आठवलेंचा पराभव केला होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज चाकण बाजारपेठेतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. कांदा निर्यात बंदीच्या मुद्द्यावर शेतकरी आक्रमक झाले असून केंद्राच्या 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीच्या निर्णयांनाही त्यांचं समाधान झालेलं नाही. निर्यातीवर लावण्यात आलेला कर मागे घ्यावा ही मागणी त्यांनी लावून धरली. गुहागरमध्ये भास्कर जाधव आज जिल्ह्यातील आढावा बैठकीला हजेरी लावणार आहेत. या बैठकीदरम्यान भास्कर जाधव जलजीवन मिशन योजनेचा देखील शुभारंभ करतील. यावेळी भाजप विरुद्ध उद्धव गट संघर्ष होण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. या दौऱ्यात ते जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी लावणार आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता जिल्ह्यात संघटना मजबूत करण्यावर पटेल यांच्याकडून भर देण्यात येतोय. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरारी आरोपी मेहुल चोक्सीच्या पत्नीने सत्र न्यायालयात धाव घेतली. जामीनपात्र वॉरंट रद्द करण्याची मागणी प्रीती कोठारी यांनी केली आहे. मेहुल चोक्सीला गुन्ह्यात मदत केल्याचा आरोप प्रीतीवर करण्यात आला. मुंबईतल्या वाहतूक कोंडीवर मुंबई हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याबाबत ही याचिका करण्यात आली आहे. महाविकास आघाडीची आज मुंबईत बैठक होते. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते ग्रँड हयात या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर या दिवशी इंडिया आघाडीची बैठक मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये पार पडणार आहे. त्यापूर्वी महाविकास आघाडीच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांकडून या तयारीसंदर्भात आढावा घेतला जाईल. खासदार नवनीत राणा यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. अमरावतीच्या नेरपिंगळे भागातून त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं असून श्याम तायवडे असं त्याचं नाव आहे आणि या व्यक्तीने खासदार नवनीत राणा यांना सोमवारी धमकी देत शिवीगाळ केली होती. सलग 2 दिवस बाजार समित्यांमधील आंदोलनामुळे सुमारे 2.25 लाख क्विंटल कांद्याचे लिलाव ठप्प झाले. नाफेडने तातडीने सुरू केलेल्या 10 खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. कांद्यावर 40% निर्यात शुल्क लागू केल्याच्या निषेधार्थ 2 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव ठप्प असून आज सकाळी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावलेली आहे. या बैठकीला कांदा व्यापारी, शेतकरी ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता एक मोठी बातमी. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला होता. मात्र मंगळवारपासून जोरदार पावसानं सुरुवात झाल्यामुळे शेतकरी काही प्रमाणात सुखावल्याचं चित्र दिसून येते. कोकण, विदर्भ तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. संपूर्ण मावळ तालुका आणि पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणानं अखेर 100 ओलांडलेली आहे. पवना पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरू असून यामुळे धरण 100% भरलंय. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांचं पाणी टंचाईचं संकट आणि मावळातील शेतकऱ्यांचं सिंचनाचं संकट तुर्तास तरी टळलेलं आहे. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. सरकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. लिलाव बंद असल्यामुळे 2 दिवसात जवळपास 45 ते 50 कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी कांद्याचे लिलाव बंद आहेत. केंद्र शासनाने 40% निर्यात शुल्क वाढ केल्यानं शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडलेत. सलग दुसऱ्या दिवशी कांद्याचे लिलाव बंद असल्यामुळे नेहमी गजबज असणाऱ्या धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा मार्केट यार्डमध्ये शुकशुकाट पसरला.
केंद्र सरकारचा कांद्याच्या निर्यातीवरील 40% शुल्काचा निर्णय मागे घेण्यात यावा या मागणीसाठी शेतकरी संघटना आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गळ्यात कांद्याची माळ घालत आंदोलन केलं। या निर्णयाचा निषेध करत जोरदार निदर्शनंही करण्यात आली। केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क 40% वाढवल्याचे पडसाद सर्वत्र उमटतात। शेतकरी व्यापारी आणि निर्यातदारांनी बंद पुकारल्यानं मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्यांची आवक निम्म्यावर आली आणि त्यामुळे कांद्याच्या घाऊक दरात 2 रुपयांनी वाढ झाली असून प्रति किलो 22 ते 25 रुपयांनी विक्री होते। कांदा निर्यात शुल्क वाढीवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केली आहे। हा निर्णय शेतकऱ्याला संपवण्याचा डाव असून जनता निवडणुकीची वाट पाहते, एकदा का निवडणुका लागल्या की सर्व चित्र स्पष्ट होईल, अशा प्रकारची प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे। यंदा अवकाळी पाऊस आणि कडक उन्हाने डाळींच्या उत्पादनाला फटका बसला, त्यामुळे बाजारात डाळींची आवक कमी होत असून दरात वाढ होते। किरकोळ बाजारात डाळींचे दर 30% ते 35% तर कडधान्यांचे दर 20% ते 22% कडाडले। तुरडाळ 150 रुपये किलो तर काबुली चण्याची 150 रुपये किलोने विक्री होते। डाळींची चढ्या दराने विक्री होत असल्यानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलंय। यवतमाळ जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यात 24 तर ऑगस्ट महिन्यात केवळ 15 दिवसात 18 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील काही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचं आवाहन केलं। राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला होता, मात्र मंगळवारपासून जोरदार पावसाने सुरुवात झाल्यामुळे शेतकरी काही प्रमाणात सुखावल्याचं चित्र दिसून येते। कोकण, विदर्भ तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे। मुंबईत हिवतापाचा धोका कायम आहे। ऑगस्ट महिना सुरू झाल्यानंतर हिवतापाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली। जुलैमध्ये मुंबईत हिवतापाचे 721 रुग्ण सापडले होते, त्या तुलनेत ऑगस्टच्या 3 आठवड्यात 704 रुग्णांची नोंद झाली आणि त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। 15 ऑगस्ट नंतर नवी मुंबई शहरातील पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल तशी शक्यता होती, परंतु पावसाने पाठ फिरवल्यामुळे नवी मुंबईत वर्षभराच्या पाणी पुरवठ्याचं नियोजन म्हणून पाणी कपात तात्काळ रद्द होणार नसल्याची माहिती पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली आहे। त्यामुळे नवी मुंबईतील पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय आणखी लांबणीवर पडणार आहे। पनवेल तालुक्यातील करंजाडे, कामोठे आणि कळंबोली या सिडको वसाहतींमध्ये पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा होत असल्यानं रहिवासी त्रस्त झालेत। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने 13 तासांचे जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानं 18 ऑगस्टपासून पाणी पुरवठा बंद केला। 12 तासांचं दुरुस्तीचं काम 30 तास लांबणीवर गेल्यानं कळंबोलीकरांचे हाल झाले। शहापूर तालुक्यातील माहुली गडाच्या मागील धबधब्याच्या कुंडात 2 मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे आणि ही घटना शहापूर तालुक्यातील खोर गावच्या हद्दीत असलेल्या कुंडात घडली आहे। कार्तिक रेड्डी, धनंजय गायकवाड असं बुडालेल्या तरुणांची नाव आहेत। तलाठी भरती परीक्षेसाठी यंदा विक्रमी अर्ज दाखल झालेले, त्यामुळे ही परीक्षा घेताना प्रशासनाची तारेवरची कसरत सुरू आहे। परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी उमेदवारांना परीक्षेसाठी जाताना कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास बंदी घालण्यात आली। तपासणीत इलेक्ट्रॉनिक वस्तू सापडल्यास संबंधित उमेदवारावर फौजदारी कारवाईचा इशारा भूमी अभिलेख विभागाने दिला। शहापूरच्या पूर्व, पश्चिम आणि रेल्वे स्टेशन परिसरातील सर्व रस्त्यांची चाळण झाली आहे आणि त्यामुळे या रस्त्याने प्रवास करताना, वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते। सार्वजनिक बांधकाम आणि ग्रामपंचायतीला नागरिकांनी पत्रव्यवहार करून सुद्धा याकडे दुर्लक्ष केल्यानं नागरिक त्रस्त झाले। मुंबई शहरातील उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास अखेर महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाअंतर्गत पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला असून यासाठी म्हाडा अधिनियमात सुधारणा करण्यात आलीत आणि या नव्या सुधारणांमुळे भाडे थकबाकीदार विकासकांविरुद्ध गुन्हा दाखल करणं, प्रकल्प सोडून देणाऱ्या विकासकांना काळे यादीत टाकणं आदी कारवाई करता येणार आहे। कसारा रेल्वे स्थानकात आणखी 6 एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळाला आणि त्यामुळे कसारा स्थानकाचं महत्त्व वाढलंय। उत्तर भारत आणि पूर्व भारतात जाणाऱ्या एक्सप्रेसला कसारा इथे थांबा देण्यात आलेला आहे। मराठा समाजाला आरक्षण दिल्यास राज्यात दंगली होतील असं वक्तव्य कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी केल्याचा आरोप मराठा समाजाने केला आणि या संदर्भात त्यांना मराठा समाजाने जाब विचारला। यानंतर आंदोलक आणि जिल्हाधिकारी यांचे चांगलेच आणि ब्रेकनंतर आपण बघणार आहोत इतरही घडामोडी। छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये 114 कायमस्वरूपी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली। आजपासून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार असून 12 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येईल। शासनाने नवीन आकृतीबंध मंजूर केल्यानंतरही भरती प्रक्रियेला विलंब होत होता, मात्र आता या भरतीचा मार्ग मोकळा झाला। तर जळगावमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यानं भीषण पाणी टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे। गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जळगावातील लघु प्रकल्प 100% भरले होते, मात्र यावर्षी ऑगस्ट महिना संपत आला तरी देखील या धरण क्षेत्रात फक्त 10 ते 15% पाणीसाठा शिल्लक आहे। तर पावसाअभावी पिकांची वाढ देखील खुंटल्यानं
शेतकरी चिंतेत आहेत.